बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळे प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या समस्या असतील, या समस्या घेऊन नागरिक असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील हे आंदोलन करत असतात. मात्र या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना कुठल्याही प्रकारचा निवारा नाही किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. हे सगळा निवारा असेल किंवा पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल हे करून देण्यात यावं, याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला केली. मात्र ही मागणी पूर्ण झाली नसल्यानं आता पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी डॉक्टर गणेश ढवळे आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारी आहेत सामाजिक कार्यामध्ये काम करणारे, आणि त्यांनी आता आंदोलन करण्यासाठी जे काही निवारा असेल, पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल ही उपलब्ध होत नसल्यानं जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट देऊन या प्रकरणात सगळा निषेध केलेला आहे. आणि जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट देऊन तरी त्यांना जाग येईल का किंवा त्या सुविधा उपलब्ध करून देतील का असा देखील आता प्रश्न उपस्थित झाला. आपण डॉक्टर गणेश ढवळे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर साहेब, काय सांगताल, काय आंदोलन तुम्ही तिरडी घेऊन आला? स्थानिक प्रशासन स्थानिक नागरिकांच्या प्रश्नाला दाद देत नाही म्हणून लोक जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये न्याय मागण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की 8-8, 15-15 दिवस आमरण उपोषण करत असताना जिल्हा प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, एखादा आंदोलनकर्ता दगावू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3.5 वर्षापूर्वी या ठिकाणी मोठमोठी झाडं होती, आंदोलनकर्त्यांसाठी निवारा होती. रस्ता रुंदीकरणामध्ये ती झाडं तोडली गेली. गेल्या 4 वर्षापासून आम्ही जिल्हा प्रशासनाला सांगत आहोत की या ठिकाणी निवाराची सोय करण्यात यावी, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, किंवा जर तुमची होत नसेल सोय तर आम्हाला सांगा, आम्ही लोक वर्णित करू. मात्र प्रशासन स्वतः करत नाही, लोकांनाही परवानगी देत नाही. एकंदरीत या जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज सगळे सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यासमोर जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट देत आहोत की एखाद्या कार्यकर्ता आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला तर तो सुद्धा त्रास प्रशासनाला लागू नये, या निर्लज्ज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर लक्षवेधी आंदोलन करत आहोत. तर निश्चितच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची कारवाई या संदर्भात करण्यात आलेली नाही. निवारा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, पिण्याचं पाणी देखील उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही. आपण जर पाहिलं तर फक्त पुरुषच नाही तर या ठिकाणी अनेक महिला देखील त्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करताना आपण पाहिलं आहे. वेगवेगळ्या विभागातील महिला असतील किंवा नागरिक असतील, ह्या देखील महिला या ठिकाणी आंदोलन करताना आपण पाहिलं. त्यांना देखील अनेक या असुविधांचा सामना करावा लागतोय. आपण महिला कार्यकर्ते त्यांच्याशी विचारू. तर आपण पाहिलं की महिला देखील अनेक वेळा आंदोलनात सहभागी असतात. काय अडचणी येतात? ज्यावेळेस असे सामाजिक विषय घेऊन आंदोलन करण्याची वेळ येते त्यावेळेस या ठिकाणी झाडे होते खूप प्रमाणामध्ये, परंतु प्रशासनाने झाडेही तोडून टाकलेले आहेत. आणि दुर्दैव म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमीच विषय घेऊन उन्हामध्ये आंदोलन करण्याची वेळ येते. हे खरंच म्हणजे निंदनीय गोष्ट आहे. या ठिकाणी शौचालय नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. आता सध्या उन्हाळा, कडक उन्हाळा चालू आहे, इथं 5 मिनटं जरी बसायचं म्हणलं तरी नाही. परंतु या ठिकाणी हे ऊसतोड कामगार जे आहेत, आंधळे सर यांनी 7 दिवसापासून उपोषणला बसलेले आहेत, परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यांच्या जर जीवाला काही बरं वाईट जर झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील. आणि प्रशासनाचा निषेध म्हणून आज आम्ही तिरडी या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांना भेट देत आहोत. तर निश्चितच आपण पाहिलं की हे सगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत. या ठिकाणी जे कोणी आंदोलन करत आहेत, आंदोलन करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी निवारा उपलब्ध करून देण्यात यावा, पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात यावं, त्याचबरोबर शौचालयाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि हे जर लवकरात लवकर पूर्ण झालं तर यापेक्षाही तीव्र आंदोलन ते करणार आहेत. आणि याचाच निषेध म्हणून त्यांनी आता जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट दिलेली आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.